नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, पूजेचा शुभ मुहूर्त काय, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा, नैवेद्य कोणता दाखवावा आणि या दिवशी 13 दिवे का लावावे आणि कुठे लावावे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. आणि तुम्ही जर का परिपूर्ण मराठी ब्लॉग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. या वर्षी शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. यालाच धनतेरस असं देखील म्हणतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस. अश्विन मासातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी या दिवशी 13 या संख्येला म्हणून जास्त महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजे देवतांचा वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती. धन्वंतरी यांचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून झाला. आता पूजा कशी करायची ते बघू. तर आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य मिळावं यासाठी धन्वंतरीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण पाहणार आहोत. ही पूजा प्रदोष काळामध्ये करायची असते. पूजेचा शुभ मुहूर्त काय ते आपण लगेच पाहून घेऊया. 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या पूजनाचा शुभ मुहूर्त 5:47 सुरू होईल आणि तो 7:47 चालणार आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. पाट किंवा चौरंगाच्या खाली एक स्वस्तिक रांगोळीने काढायचं. यावर हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. पाटावर किंवा चौरंगावर एक स्वच्छ कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला दीप म्हणजेच दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. वाटीमध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या. अक्षता थोड्या आपल्याला हळदी कुंकू टाकून रंगीत करून घ्यायच्या आहे. पूजेला बसताना सर्व साहित्य आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे, म्हणजे पूजा करताना आपल्याला सारखं सारखं उठावा लागणार नाही. सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. इथे मी थोडे तांदूळ घेते. यावर आपल्याला सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही जर का समई लावली असेल, निरंजन लावली असेल तर त्याची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे. इथे मी थोड्या अक्षता ठेवल्या आहे. त्यावर दिवा किंवा निरंजन ठेवायची. दिव्याला हळदी कुंकू लावायचे, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शस्त्रबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. त्याचबरोबर तुम्ही जर का 2 समया चौरंगाच्या किंवा पाटाच्या बाजूने ठेवल्या असतील तर तुम्हाला समईची सुद्धा पूजा अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर का लक्ष्मी मातेचा फोटो नसेल तर तुम्ही लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवली तरी चालेल. त्यासाठी अगोदर मी अक्षता ठेवून घेतल्या आहे आणि त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतली आहे. तुमच्याकडे जर का लक्ष्मी माता आणि गणेश यांचा जर का फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे लक्ष्मी माता, भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांचा एकत्रित फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर आपल्याला धनत्रयोदशी पूजेचा मंगल कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे. त्यासाठी खाली तांदळाची रास टाकून घ्यायची. अनेक आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतकं पाणी आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि फूल असेल तर फूलसुद्धा टाकायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला नागलीची 5 पानं ठेवायची आहे. तुम्ही इथे आंब्याचा डगळा ठेवला तरी चालेल किंवा आंब्याची 5 पानं ठेवली तरी चालेल. हा कलश आपल्याला तांदळावर ठेवून घ्यायचा आहे. कलशावर नारळ ठेवून घ्यायचं. नारळ ठेवताना नारळाचा शेंडीचा भाग हा वर आला पाहिजे, म्हणजेच नारळाचं जे टोक आहे ते आपल्याला कलशात ठेवायचं आहे आणि नारळाची जी शेंडी आहे तो भाग आपल्याला वर ठेवायचा आहे. काही जणांना नारळ कसं ठेवायचं हे माहिती नसतं, त्यामुळे हे सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर कलशावर आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. इथे मी कुंकू ओलं करून घेतलं आहे आणि त्याने स्वस्तिक काढून घेते. यानंतर तुमच्याकडे जर माता लक्ष्मी आणि गणेश यांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे, किंवा माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची प्रतिमा म्हणून सुपारीची मांडणी करायची आहे.
आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेरदेव आणि सर्व देवांची पूजा करायची असते. तुमच्याकडे जर काही सर्व देव असतील तर तुम्ही त्यांची पूजा करू शकतात आणि हे देव नसतील तर त्यांची प्रतिमा म्हणून तुम्ही सुपारी ठेवून त्यांची पूजा करू शकतात. सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी नागलीचे पान घेतले आहे, त्यावर थोड्या अक्षता ठेवल्या आहे आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही इथे त्याचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवू शकतात. गणपती ठेवण्या अगोदर आपल्याला गणपतीला दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या पानावर मी कुबेर देवाची स्थापना केली आहे आणि दुसऱ्या पानावर मी सर्व देवांची एक सुपारी ठेवली आहे. गणपतीची पूजा करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर कुबेर देवताची पूजा करत असताना तुम्हाला कुबेर देवताचा मंत्र येत नसेल तर तुम्ही साधा सोपा ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करत त्यांची पूजा करायची आहे. यानंतर आजच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. त्यांचं प्रतीक म्हणून आपण इथे धनाची पूजा करायची आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये पैसे ठेवू शकतात, सुट्टे पैसे ठेवू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे काही जुने नवे डाग असतील ते तुम्ही इथे ठेवून पूजा करू शकतात. किंवा तुम्ही आजच्या दिवशी नवीन डागाची खरेदी केलेली असेल किंवा नवीन पितळी भांडीची खरेदी केलेली असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ठेवून त्याची पूजा करू शकतात. तर इथे आपली पूजेची मांडणी झालेली आहे. आता या सर्व देवतांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या आणि एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे. कलशाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि अक्षता व्हायच्या आणि एक फूल ठेवून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा करत असताना माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला गणपतीला हळदी कुंकू व्हायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, अक्षता व्हायच्या आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे. गणपतीची पूजा करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुबेर देवताची सुद्धा पूजा करायची आहे. कुबेर देवताला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायची आणि एक फूल व्हायचं आहे आणि ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर सर्व देवांची म्हणून आपण इथे एका सुपारीची मांडणी केली आहे. आपल्याला या सुपारीची सुद्धा हळदी कुंकू लावून अक्षता वाहून पूजा करायची आहे, फूल ठेवायचं आहे. यानंतर या धनाची, या लक्ष्मीची म्हणजेच पैशांची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. यानंतर जेही काही तुम्ही दागिने ठेवले असतील किंवा पितळाचे काही भांडे ठेवले असतील त्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्यालासुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता, फुलं व्हायचे आहे. यानंतर पूजेमध्ये आपल्याला धने, गूळ आणि साखर यांचीसुद्धा पूजा करायची आहे. धनत्रयोदशीला धनाला विशेष महत्त्व आहे. आज यांची पूजा आवर्जून केली पाहिजे. यानंतर एका वाटीमध्ये मी साखर घेतली आहे, साखरसुद्धा इथे ठेवून घेत आहे. धण्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. साखरेमध्ये मी इथे 2 लवंगा ठेवत आहे आणि एक तुळशीपत्र ठेवलं आहे. तुळशीपत्र आपल्याला या दिवशी आवर्जून ठेवायचं आहे. 2 लवंगा ठेवण्याची काय पद्धत आहे तर वसुबारसच्या पूजेपासून ते लक्ष्मी पूजेपर्यंत रोज आपल्याला 2 लवंगांची जोडी पूजेमध्ये ठेवायची आहे. यामुळे काय होते, आपल्या धनामध्ये वाढ होते. यानंतर मी एका लोट्यामध्ये पाणी ठेवलं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे फळे असतील तर 5 फळेसुद्धा तुम्ही ठेवले तरी चालतील आणि त्याचबरोबर जर का तुम्ही फराळचं केलेलं असेल तर तुम्ही इथे फराळचं सुद्धा ठेवू शकतात. सगळ्यात शेवटी तुम्ही जो गोडाचा काही पदार्थ केलेला असेल तो तुम्ही इथे नैवेद्य म्हणून ठेवू शकतात किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. सगळ्यात शेवटी तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. अगरबत्ती लावून, धूप लावून तुम्हाला सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि दिव्याने सुद्धा आपल्याला सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. काही ठिकाणी या दिवशी 5 धान्यांची सुद्धा पूजा केली जाते. तुमच्याकडे जर का तशी पद्धत असेल तर तुम्ही या दिवशी 5 धान्यांची सुद्धा पूजा करायची आहे. तर या दिवशी यमदीपदान सुद्धा केलं जातं. तर यमदीपदान कसं करायचं ते आपण पाहूया. त्यासाठी गव्हाचं थोडं पीठ घ्यायचं, त्यात थोडी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. दोन्ही हाताने 2 मुटके बनवून घ्यायचे आणि एक दिवा बनवून घ्यायचा आहे. दिवा पंतीच्या आकाराचा बनवायचा आहे. धन्वंतरीची पूजा झाल्यावर तुम्हाला यम दीपदान करायचे आहे. या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी यम दीपदान करतात.
आपत्कालीन मृत्यू होऊ नये म्हणून या दिवशी संध्याकाळी कणकेचा दिवा बनवून लावला जातो. हा दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ज्योत करून लावायचा आहे. तर हा बनवलेला कणकेचा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला त्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं, अक्षता व्हायच्या, फूल वाहून त्याची सुद्धा पूजा करायची आहे. आणि त्यानंतर 1 तासाने तुम्हाला ही पूजा झाल्यानंतर सायंकाळी 1 तासाने तुम्हाला तो दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्याची ज्योत होईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. दिवा बाहेर ठेवल्यानंतर त्याला घरातील सर्वांनी पाया पडायचे आहे. दीपदान कसे करायचे हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तर हा दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून ठेवायचा आहे आणि सर्वांनी पाया पडायचे आहे. दुसऱ्या दिवशी या दिव्याचे विसर्जन करायचे आहे किंवा तो दिवा मातीत पुरायचा आहे. म्हणजे तो कोणाच्या पायंदळी येणार नाही किंवा तो इकडे तिकडे कुठेही फेकायचा नाही किंवा तो दिवा तुम्ही निर्मल्यात सुद्धा टाकू शकतात. दीपदान करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो अशा पद्धतीने आहे. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम किंवा ओम यमाय नमः या मंत्राचा तुम्हाला दीपदान करताना हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी धनत्रयोदशीला कणकेचे 13 दिवे बनवले जातात आणि या दिव्यामध्ये वात घालून तेल घालून याची ज्योत दक्षिणेकडे करून 13 दिव्यांची पूजा केली जाते आणि ह्या दिव्यांनीच या पूजेला ओवाळलं जातं. आणि नंतर यातील एक दिवा घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवला जातो. तर अशा पद्धतीने आपण धनत्रयोदशीची पूजा पाहिलेली आहे. तर ही पूजा पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.